सर्वांना मानाचा जय मांगेला. सामन्याला सुरुवात. पंच निहाळत आहेत क्षेत्ररक्षणाची दिशा, पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. गोलंदाजीचा मारा करतो विवेक चिंचन मांगेलाईच्या एंडकडनं. पहिला चेंडू 5-6 पावलांचा रनअप. थोडंसं मिसगाईड पंचांनी निदर्शनात आणून दिलं. अजूनही पहिल्या चेंडूचा प्रारंभ प्रतीक्षेत असेल. पाहूया पुन्हा एकदा विवेक सज्ज. हळूवार पद्धतीने पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढवळून काढला. गचा क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु तिथे थांबवलंय. नोंद घ्यायच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सामना 5 षटकांचा असेल. कालाई संघ आणि कुलाबा संघ सामना हा 5 षटकांचा असेल. पंच तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचंय. तर विवेक पहिल्या चेंडूचा मारा करत एका धावेनेशी. भार्गव संघाचं खातं तसेच वैयक्तिक खातं शुभारंभ केला धावफलकावर. माझे सहकारी गुरु मार्गदर्शक चिरागजी इथे आहेत, ज्यांच्या छत्रछायाखाली समतोलनाचे धडे आम्ही घेतले आणि आज आमच्या समोर आहेत ते. चला जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा. शॉर्टअपचा चेंडू हळूवार पद्धतीने चेंडूला पुश केलं हाफ शॉटच्या दिशेनं. पंचांनी मला तरी वाटते नो घोषित केले आहे. क्षेत्ररक्षणाची मला तरी वाटते चारी बाजूला त्यांची एक चतुराई अशी नजर आणि तिथे त्यांनी ते धरलेलं आहे. यस डेफिनेटली फ्री हिट. अवांतर धाव तशीच एक सिंगल म्हणजे धावसंख्या 3 ने पुढे जाते. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना झालेला आहे तो कालाई संघाकडनं. माफ करा 1 चेंडूचा. पुन्हा एकदा संजय फलंदाज भार्गव. यावेळी चेंडूला सोडून दिला. यस पंचांनी निहाळलं एक तीक्ष्ण नजर आणि डेफिनेटली वाईट अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा बर. अजूनही फ्री हिट कायम आहे. भार्गव लक्ष असू द्या. 1 चेंडूचा खेळ झालेला. धावसंख्या हळूवार पद्धतीने धावफलकावर पुढे जात असताना 4 धावा बिनगडी बाद 4 धावा. यावेळी पुन्हा एकदा यस डेफिनेटली वाईट. बघा थोडंसं प्रेशर इथे वाढते गोलंदाजाचं. फ्री हिट अजूनही आहे. आपण पाहू शकता पहिला फ्री हिट आल्यानंतर लगातार 2 अशा हा वाईटच्या रूपात अवांतर धावा या धावफलकावर कुलाबा संघाच्या धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज विवेक. यावेळी चेंडूला विटकावलाय उंचावर. पाहूया यस नक्की. थोडासा मात्र काही अंदाज चुकला आमचा. आम्हाला तरी वाटलं नक्की 6 धावा होत्या परंतु चेंडूला व्यवस्थित गृहीत धरलं तो झेल टिपला परंतु हा नो असल्यामुळे हा गडी बाद होऊ शकत नाही. धावसंख्या 1 ने बर. धावसंख्या 5 धावा 6 धावा 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. कुठेतरी आता राहत की सास म्हणावी लागेल. गोलंदाजाला नो मधून मुक्तता. यास नक्की पंचांनी पण गोलंदाजाची खूपच अशी तीक्ष्ण अपील झाली आणि त्याला अपीलला गृहीत धरलं पंचांनी. डेफिनेटली बॅटची थोडीशी कडा लागली आणि पंचांनी त्याला झेलचीत बाद केला. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या दस्त्यानामध्ये आणि पहिला गडी गार DJ. चला जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. पहिला गडी बाद झालेला आहे. आता आलेला नवीन फलंदाज प्रशांत कुलाबा संघाकडनं. प्रशांत काय पवित्र आक्रमकता घेतो का पाहूया. गोलंदाज सज्ज विवेक. सुरेख चेंडू हळूवार पद्धतीने खेळून काढला. सन्मान दिला पहिल्या चेंडूवर आणि आपल्या स्वतःचं खातं इथे खोडलेलं आहे. संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते. 7 धावा. हरेश आपल्या संघासाठी फक्त 1 धावेचं योगदान दिलं.
जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळी मात्र शॉर्ट ऑफचा चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक आहे, पाहूया. गच्चा क्षेत्ररक्षण. बघा क्रिकेट क्षेत्रामध्ये फलंदाज आणि गोलंदाज करणं महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं एक चांगला खेळाडू म्हणजे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाची बाजू ज्यानं सांभाळली क्रिकेट क्षेत्रातलं एक ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर तुमची कामगिरी अव्वल केली तर तो संघ तुमचा चांगल्या दर्जाचा समजला जातो. चौया सामन्याकडे मला तरी वाटतं आता शेवटचा चेंडू असेल. यावेळी मात्र चेंडू लेक्षाच्या दिशेने पुल केला. 1 बाउन्स 2 बाउन्स, नक्कीच दान 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 4 धावा. जय मांगेला डीजे. तर आमच्या आयोजकांकडून आम्हाला ही माहिती मिळाली. आजच्या दिवसातील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील, ह्याची नोंद घ्यायचे. थोडंसं पावसाचं व्यत्यय आलाय, त्यामुळे आपला जी वेळपत्रिका आहे, धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा 1 गडी बाद. 12 धावा 1 गडी बाद कुलाबा संघ. तर थोडंसं पावसाच्या व्यत्ययामुळे आपले सामने उशिरा चालू झाले, आणि वेळेच्या बंधनामध्ये मांगेला समाजाचे खास वैशिष्ट्य आहे, वेळेला महत्त्व खूप आहे. मी विनंती करतोय पंचांना थोडं स्पीडअप घ्या. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकून झाली पाहिजेत. इथे टाइमावर चालू आहे, अन्यथा तुम्हाला थोडंसं पॅनलाइज व्हावं जाईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सुद्धा ही लक्ष सांगू इच्छितो, कालाई आणि कुलाबा संघ. इथे मात्र फुलटॉस चेंडू गेला तर चेंडू खाली खेळू आहे, पाहूया. यास नाकीरातली गुड कॅचेस विन द मॅचेस जे म्हटलं त्याचं जिवंत उदाहरण. चांगला जेल टिपला, गडी 12 होतोय भार्गव डीजे. चला लवकर बॅट्समॅननी या तर नक्कीच स्वागत आहे. विरलजी नायर सर, आशुतोष व्यवहारे सर, त्यानंतर आज 2 नवे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, राकेश राऊत सर आणि अजित म्हात्रे सर. तर स्कोररमध्ये आमची भूमिका निभावताना आम्हाला कौस्तुभ तामोरे पाहायला मिळतो आहे, तर आज पार्थ तामोरे देखील उपलब्ध असेल. तसेच श्री लाईव्हचे आमचे करता करविता चिराग मेहर, त्यांची एंटायर टीम यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. डीजे मास्टर दर्शन डीजे आणि आमचा ऑपरेटर त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सामना सुरेख सुरू आहे. दुसरा सामना लक्षात असू द्या, मुगरबाव आणि नाळा संघाचा आहे. दोन्ही संघांनी रजिस्ट्रेशन करून घ्या झटपट. नाळा संघाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मुगलबाव संघ आला असेल रिपोर्टिंग द्या, लवकर द्या, कारण आपला पहिल्या सामन्याचं अनाऊन्समेंटिंग होती, अजून रिपोर्टिंग आपली आलेली नाही आहे, तर याची दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर तिसरा सामना जो खेळला जाणार आहे तो म्हणजे सातपाटी ब विरुद्ध दांडेपाडा अ यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. तर बघूया मैदानाच्या आत पुन्हा एकदा आपण केबलशी जोडले जाऊया. धन्यवाद मेहर साहेब. आमचे आदरणीय समालोचक भुवनेश्वर दादा मेहर आमच्या जोडीला इथे आहेत. तर जाऊया सामन्याकडे. सामना चालू आहे, खूप चांगली माहिती दिली आपल्याला. आजच्या दिवसामध्ये कोण ऑन स्पॉटर्स आपल्याला या मैदानावर त्यांच्या कार्यभूमिका निभावताना पाहायला मिळतील. त्यांची सूचना भुवनेश्वर दादाकडून आपल्याला पाहायला मिळाली. रोहन मला तर पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता. त्यानंतर एकदा जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज प्रशांत. खोलगट टप्प्याचा चेंडू पाहूया. चांगलं हो गच्चा, पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. इथे मग नक्कीच धावचित बाद जाऊ शकला असता, परंतु चेंडू काही हातामध्ये आला नाही आणि ही एका चोरटी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी झाले. धावसंख्या 1 ने पुढे वाढते. धावसंख्या झाले 14 धावा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. नाळा संघ कर्णधार आपण कुठे असतील तर व्यासपीठाकडे यायचं आहे. नाळा संघ व्यासपीठाकडे या. वळूया पुन्हा एकदा. केवल दादा आमचा देतोय यावेळेला, समालोचनाचा भार सांभाळतो आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा केवल दादाकडे वळूया. धन्यवाद मेहर साहेब.
तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत स्थानापन्न झालेला आहे. 2 चेंडू या दुसऱ्या षटकातील बाकी असतील. बघा तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटका इथे टाकणं अनिवार्य आहे. रोहन यावेळी मात्र चेंडू हा सुरेख आहे. पंचांनी त्याला निहाळला. बघा फलंदाज तुम्ही अवंतरची वाट पाहतात परंतु पंचांची दूरदृष्टी इथे खूप काही सांगून जाते. त्या चेंडूला टोळावणं गरजेचं होतं, सोडून दिलं निर्धाव चेंडू. इथे मात्र यस डेफिनेटली पंचाने यावेळी मात्र त्याला गृहीत धरलं आणि वाईट हा घोषित केला. अवांतर धावसंख्येने धावफलक हळूवार पद्धतीने पुढे का जाईना परंतु एकेरी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 16 धावा. आतापर्यंत चेंडू झाले आहेत ते 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. प्रशांत रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पंचानी याला यस डेफिनेटली लेग B4 बाद गृहीत धरलाय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाल्या धन्यवाद. इथे मी विनंती असेल गडी बाद झाल्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर येण्याच्या अगोदर नवीन फलंदाज इथनं मार्गस्थ व्हा ही विनंती असेल आयोजकांकडनं. संतोष नवीन फलंदाज कुलाबा संघाकडनं. उर्मित वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन येतोय. कालाई संघाकडनं उर्मित नवीन गोलंदाज चिंचणी मांगेलवाडाच्या एंडकडनं गोलंदाजीचा मारा करेल. इथे मात्र अजूनही फलंदाज मैदानात आहे. संतोष नवीन फलंदाज परेश आणि संतोष ही जोडी अजून मैदानात आहे. इथे मात्र खोलगट टप्प्याचा चेंडू पंचांचा भिरकावा प्रयत्न परत चेंडू काही फळीवर आला नाही आणि अशा प्रकारे हा निर्धाव चेंडू चेंडूचे सांगता होते पहिला निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम 16 धावा. इथे मात्र थोडंसं रनिंग मध्ये मिसअंडरस्टँडिंग. स्टॉप द प्ले. इथे मात्र सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने आहे. तिकडे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी उत्तम दर्जाची गुणवत्ता क्षेत्ररक्षाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे येते. 17 धावा. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या 3ऱ्या षटकातील झालेले. आजच्या दिवसातील सर्व सामने हे 5 षटकाचे असतील ह्याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. थोडंसं वेळाभावी आपचे सामने हे थोडे उशिरा चालू झाले त्यामुळे हा आयोजकांचा निर्णय आहे. जाऊया. संतोष सज्ज. सुंदर पद्धतीने चेंडू खेळून काढला. सन्मान दिला चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. आता मात्र कुठेतरी थोडीशी हाणामारी करावी लागेल. 3रं षटक मार्ग असते. 3ऱ्या षटकातील 3 चेंडू हे मार्गस्थ झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. एका निर्धाव चेंडूची सांगता हळूवार पद्धतीने 4 चेंडू आतापर्यंत मार्गस्थ. परेश यावेळी बाहेरील चेंडू पंचांनी लिवद गृहीत धरलं आणि त्याला अवांतर रूपामध्ये दर्शविला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 19 धावा. शॉर्ट अपायचा चेंडू. यस डेफिनेटली पंचांनी पुन्हा एकदा वाईट 1 चान्स म्हणजेच गोलंदाजाला सक्त ताकीद दिलेली आहे. ह्या पुढील शॉर्ट अपायचा चेंडू तुम्ही हाताळू शकत नाही. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल मला तरी वाटते.
या षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावसंख्या दिले 20 धावा DJ. चला थोडासा स्पीडअप घ्यायचं, घाई करायचं, जाऊया मेयर साहेबांकडे. नक्कीच धन्यवाद. केवळ नक्कीच धावसंख्या आपण बघता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा आणि गडी बाद झालेले ते म्हणजे 3. तर नक्कीच दमदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. मागेला समाज जय मागेला, जय मागेला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु सर्वदा. हे गणराया, हे विघ्नहर्ता, सुख करता तुझी आहे, वंदन तुझसी आहे. आमचे हे कार्य निर्विघ्न पद्धतीने, ज्या पद्धतीने लगातार 3 दिवस तू साकारलत, आजच्या दिवसात देखील कार्य संपन्न कर अशी तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. तसेच आई सरस्वतीला वंदना आहे. आई शब्दांची सांगड घे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज प्रब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या चरणी वंदना आहे. बाबा नक्कीच शब्दांची सांगड द्या. समस्त क्रीडाप्रेमिक रसिकांचं मनोरंजन करण्याचं सामर्थ्य शब्दांमध्ये द्या, हीच विनवणी आजच्या दिवसाची आहे. तर नक्कीच दरम्यान चौथे षटक सुरू झालेलं आहे. नक्कीच पहिल्या चेंडूला सुपर असा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगली रनिंग द बिटवीन देखील पाहायला मिळते आहे. दुहेरी धाव तयार होते आहे. धावसंख्या 23 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. 23 दरम्यान पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर. वाव वाव वाव, सुपर ग्लान्सिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. क्लास दाखवला जातो आहे, क्रिकेटचा क्लास म्हटलं जातं आहे आणि तो क्लास आपल्याला इकडे यावेळेला पाहायला मिळतो आहे. तर नाळा संघ कर्णधार आले का? भेटले? येस. तर एक सहकारी अजून आपल्याला आपल्या नोंदणीकृत रजिस्ट्रेशनसाठी एक सहकारी मित्र पाठवा इकडे. सरांना जरा लोड आहे. येस, कोणीतरी का अजून या, कारण आज डबल रजिस्ट्रेशन आहे. डबल काउंटर चालू करा असं मी विनंती करेन आयोजक मंडळीला. तर धावसंख्या 26 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. सुरेख 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली आघाडी आहे. चौथं षटक आहे, परंतु 5 षटकांचा सामना आहे, हे देखील विसरायचं नाहीये. चला स्पीडअप घ्या थोडासा. तर आम्ही लगातार 3 दिवस मागेलीतून जास्तीत जास्त प्रयत्न केला गेलेला आहे की कॉमेंट्री आम्हाला कमेंट्स आल्या श्री लाईव्हला मागेली क्रीडा महोत्सव आहे, तर त्यासाठी जास्तीत जास्त मागेली मानी कॉमेंट्री खय येईन यांच्यानी लक्ष द्या. नक्कीच आता आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करताना पंकज पागदारे यांना 2-3 दिवस लगातार मस्त मागेली म्हणे काय पहिल्या दिवशी फुटबॉलची कॉमेंट्री दिली, कबड्डी ही कॉमेंट्री दिली, व्हॉलीबॉलची कॉमेंट्री दिली आणि मस्त आनंद दिलं सबनाला. यूट्यूबला लाईव्ह होता. जवळजवळ 30,000पेक्षा जास्त लोकांनी आपल्याला यूट्यूब चॅनलला भेट दिली गेलेली आहे. तर मस्तच सामना आपला चाललेत आणि ज्या पद्धतीनं तुमचा सबनांचा खेळाडूंचा सहकार्य भेटता त्यामुळे आनंद आहे. सबनांनी हे सहकार्य करीत राहा आणि आपण आनंद वातावरणामध्ये या क्रीडा महोत्सवा आनंद घेऊ एवढंच मी तुम्हाला सांगेन. तर परत एकदा एक आणि 4 ओव्हरमध्ये रन झालेले आहेत ते म्हणजे 26 तर आणि विकेट आऊट झालेत ते 3. तर ज्या पद्धतीने मस्त कालाय संघानं काय पहिला टॉस जिंकलो आणि बॉलिंग करायला ठरविला आणि बॉलिंग करायला ठरविला तर भेदक मारो आहे. गोलंदाजी बॉलिंग एवढी जबरदस्त चालली आहे का कुलाबासारख्या संघाला थांबून धरले 26 धावांवर. तर एका चांगली एक कामगिरी आता आपल्याला आता बघायला भेटता. नक्कीच चांगली कामगिरी आता यावेळेला बॉलिंगची चालली आहे, परंतु आता जे शेवटचे 6 बॉल आहेत या शेवटच्या 6 बॉलामध्ये
कुलाबा बॅटिंग जर करताना दोन फलंदाज एका बाजूला आपण संतोषला बघितलं आणि एका बाजूला परेश आहे. तर ही जोडी आता या 6 बॉलमध्ये कैतपर्यंत घेऊन जाता आपल्या कुलाबा संघाला ते मात्र बघायला भेटेन. बॉलर आले उर्मित. बघूया आता उर्मितची बॉलिंग 4-5 पावला रनअप घेऊन बॉलिंग करायला तयार आहे आणि तो काय करता ज्या पद्धतीने आपण फिल्डिंग बघितान मस्त फिल्डिंग पण कालाय संघाने लावली आहे आणि आपण बघितान थर्डमॅनला आहे, पॉईंटला आपल्याला फिल्डिंग बघायला भेटत आहे, मिड ऑफला आहे, त्यानंतर फाईन लेग हे 30 यार्ड मनी आहे. तर डीप मनी जर आपण नजर फिरविली तर आपल्याला बघायला भेटेन लॉंग लेगला फिल्टर आहे, एक्स्ट्रा मिड विकेटला फिल्टर आहे आणि लॉंग ऑफला आपल्याला फिल्टर बघायला भेटतात. डीप कव्हरला पण एक फिल्डिंग आपल्याला बघायला भेटेन. आता यावेळेला फुलटॉस बॉल आयला मस्त स्क्वेअर लेगला मैदानाला गुदगुदे करत बाउंड्री लाईन सुरमई चौका राहिलो वाजव घेऊ आनंद संगीता हो. चौकारांना धावसंख्या पोचली ती रन झालेत ते म्हणजे 30 का बऱ्या मस्त एका फटको आपल्याला बघायला भेटलो. संतोष काय करता कामगिरी यावेळेला मस्त बोलायलो अख्खो टपोतो हलकोस इनसाइड एज कट झाली थर्डमॅनकडे बॉल आयलो 21 रन भेटता. आता 2 बॉल झालेत आणि 31 रनवर पोचले स्कोर. नक्कीच मस्त आमचं डिजिटल स्कोरर आहे त्या नाव आहे राज. राज राज आम्हाला लगायचं 3 दिवस काय गिवलिशन आले मस्त श्रीला येऊला आमच्या चिरागला मदत करता राज आहे आमचं. आणि नक्कीच राज माट्या आम्ही काय टोपणनामेशन आम्ही सगळ्यांना हाक मारता आम्हाला आता सगळ्यांना प्रेम आले ना कारण काय जय त्या या वेळेला उंच मारले बघूया फिल्टरचा हा स्टेट ड्राईव्हला काय चष्मेवाला दादान धरले कॅच मस्त हलवो दिलतो हलवो घेतलो मस्त वाजव डीजे. आहे काल 3 दिवस लगातार त्या कशान गाणी काय येतात मस्त मस्त आपल्याला मनाला आनंद देणारी गाणी आपल्याला ऐकायला भेटतात. एका बाजूला क्रिकेट फटकेबाजी बघायला भेटता सुपर स्कोर बघायला भेटता ते एका बाजूला संगीता सुमधुर साथ मिळतं आपल्याला दर्शन डीजे कंचन. तर यावेळेला धावसंख्या 31वर आहे आणि पुढचं नवीन फलंदाज आहे तो म्हणजे दर्पण. बघूया दर्पण काय करता खेळता मिड विकेटला आणि मस्त फिल्डिंग आहे पण 1 रन घेता नक्कीच 1 रन पुरी करता परत एकदा आणि 32वर पोचले. तर आता 4 बॉल झालेत नक्कीच 2 बॉलात शेवटचा कैतपर्यंत पोचतान कारण एका संतोषदादा विचार केला होता आणि एक चौकार मारले मस्त फटकेबाजी करता. पण आता गरज आहे एका कुलाब्या संघाटी की मोठं फटको जर राहिला तर चांगली रन बघायला भेटतील आपल्याला. पण आता फटको तर फसले परत एकदा हलवो भेटले आणि कॅच अँड बोल्ड विकेट आता आउट होता. नक्कीच घेऊया आनंद गाण्या हो. नक्की गुलाबाला जाम पद्धतीने काला आहे काय सांगताना काय बॉलिंग करताना आपल्याला जबरदस्त बॉलिंगचं मारू आहे आणि फिल्डिंग पण तेवढीच तगडी आपल्याला बघायला भेटता. नक्की नक्की अटा परत बघ रनआउट झालो नक्कीच आणि ओव्हर पण खपली अटा इनिंग खपली 32 रनवर थांबविला आणि 33 रन जिंकायला दिलेत. तर नक्कीच चला पुढच्या मॅचकडे आपण वळूया. टॉस आहे मुगरबाव आणि नाला. मुगरबाव आणि नाला संघ यायचा आहे दोघांची आता पुढची मॅच आहे. तर दोन्ही कॅप्टनला मी सांगता लवकर लवकर या टॉस का बाज बघिता आपला वॉट
तर त्याला जास्ती वाट बघायला नका लावू, कारण आपला अजित कमिटी पण पाहुणे मंडळी व्यासपीठावर येता आणि पटकन टॉस करतात. चला, नाळा संघ आणि मोगरबाव संघ नाणेफेकीसाठी यायचे असतील आपल्या जोडीला तिथे भुवनेश्वर मेहर साहेब. धावसंख्या झाली आहे ती 32 धावा आणि 33 धावांचं आव्हान हे ठेवलेलं आहे कालाई संघासमोर. कुलाबा संघाने नाणेफेकी करून घ्यायचे नाळा आणि मोगरबाव संघ. चला, मुगरबाव आणि नाळ संघ दोन्ही कर्णधार या. चला, मुख्य व्यासपीठावर मान्यवर कोण आहेत नाणेफेक करायला या आपण. चला, नाळा यस स्वागतम आहे आणि मुगरबाव संघ काम स्वागतम आहे. तर नक्कीच नाळा संघाने नाणेफेकीचा कौल घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयोजनाबद्दल काय म्हणतील आणि आपला निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. याचा बॉल फर्स्ट आहे. अभिनंदन आहे आपल्याला. कुठल्या कुठल्या गोलंदाजांवर चांगला भरोसा आहे? त्यानंतर समोरच्या संघाला किती धावापर्यंत 5 षटकांचा सामना असेल? आम्ही यस काळाई संघ. इनिंग संपली का बॉल ताब्यात घेऊन कमिटीकडे जमा करायचा आहे. चला वळूया केवल दादा आणि कौशिकला आपण ऐकणार आहोत. धन्यवाद मेहर साहेब. तर आताच नाणेफेकी झालेले नाळा आणि मोगरबाव. तत्पूर्वी चालू असलेला सामना कालाई विरुद्ध कुलाबा. 33 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो कालाई संघ. 5 षटकांचा सामना. तर यापुढील आजच्या दिवसातील प्रत्येक सामने हे 5 षटकांचे असेल याची नोंद घ्यायची आहे.
हॅलो, नाळा संघाचा 12वा खेळाडू आहे का इकडे अवेलेबल? नाळा संघ जरा इकडे समालोचन कक्षाला संपर्क करावे प्लीज. नाळा संघाचा 12वा खेळाडू. तर कालाई संघाकडनं उर्मित आणि नरेंद्र ही सलामीची जोडी मैदानामध्ये. चारही बाजूला हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. अखिल भारतीय मांगेला समाज परिषद आयोजित ही मांगेला समाज बांधवांची टुर्नामेंट 25 महोत्सवी वर्ष. चला घाई करायचं पंच, विनंती असेल तुम्हाला. 33 धावांचं आव्हान. भावेश तामोरे आणि त्यांच्या मिसेस इथे आलेले आहेत. तर अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेकडनं त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पंच, विनंती असेल तुम्हाला. आजच्या दिवसात आपले 2 मैदान आहेत, परंतु थोडंसं पावसाअभावी एक मैदान थोडंसं अजून आपलं कम्प्लिटली स्ट्रॉंग नाही आहे. त्यामुळे आपले सामने हे गावदेवी क्रीडा मैदानावर चालू आहेत. तर याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे थोडी घाई करायचं आहे. विनंती असेल तुम्हाला सहकार्य करायचं आहे. यस, बॅनर जे आपण लागतात थोडेसे बांधून घ्या, कारण वारा आहे आणि लगेच पडतात. नक्कीच आमचे यतीश अक्रे सर काय मोठं सहकार्य आहे. मागेला समाज कुठे असू द्यात, त्यांचं मोठं सहकार्य सहभाग त्यांचा नेहमीच असतो. म्हणूनच आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे प्रत्येक गावामध्ये जर ओळख असेल तर यतीश अक्रे सरांची. चला वळूया मैदानाची आत आणि केबल सरांची. धन्यवाद. पहिला चेंडू फुलटो चेंडू. यस, डेफिनेटली पंचांनी त्याला नो गृहीत धरला. चेंडू जाते 1 मार्क 2 बाउन्स अँड 4 रन. धाव फलकार लावलेल्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका. 9+4 5 धावा. डी जे. यायचं इथे बघा मेहर साहेब, मला तरी वाटते पेव्हिलियन बॉक्स मधून पवित्र आक्रमकता घेऊन आलेला फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. नक्कीच आक्रमकता तर दाखवली जाते. यावेळेला मात्र डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळतो. वाईट चेंडू येतो आहे. अतिरिक्त धाव म्हणजे चेंडू अजून सुद्धा झाला नाहीये. धावसंख्या 6 आणि पुन्हा एकदा फ्री हिट जारी आहे. जाऊया मैदानामध्ये. फलंदाज कुठेतरी मोठा अनामरी करण्याच्या प्रयत्नात दिसतोय. इथे मात्र मोठा फटका आणि नक्कीच 6 धावा. पुन्हा एकदा नो. यस, डेफिनेटली पंचांनी ते गृहीत धरलं. नो चेंडू मध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण हे हलवू शकत नाही. थ्रो. यस बघा गोलंदाजाला थ्रो इथे बाहेर काढण्यात आलेला आहे. ह्याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे हा नो असेल. खूप पंचांची चाणक्य अशी नजर इथे पाहायला मिळाली. चला आयोजकांकडून आम्हाला सूचना आलेल्या आहेत. तर मेहर साहेब आपल्याला त्या सूचनेचं अंमलात आणतील. नक्कीच दुसरा सामना इकडे नाळा आणि मोगरबाब यांच्यामध्ये खेळला जाईल. त्यानंतर ग्राउंड नंबर 2 केडी हायस्कूलचे सामने सगळे सामने केडी हायस्कूलवरच खेळले जातील. दुपारी 1 नंतर तिकडे आपल्याला मैदान खुल्लं मिळणार आहे. तर गावदेवी ग्राउंडचे सगळे सामने इकडे टाइम टेबलने चालू होतील. तर ग्राउंड नंबर 2 केडी हायस्कूल मैदान आपल्याला 1 नंतर. तत्पूर्वी आपण जेवण जसं होईल तसं जेवणाचे कुपन घेऊन आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. तर ही विशेष खास सूचना आहे. चला फक्त नाळा आणि मोगरबावचा राऊंड इकडे खेळला जाईल. तर आजच्या दिवसातले सगळेचे सगळे सामने हे 5 षटकांचेच खेळले जातील. धन्यवाद मेहर साहेब. चांगली माहिती आपण सर्व क्रीडा बांधवांजवळ पोहोचवली. चला नक्कीच धावसंख्या आपण बघतात 15. हा ग्राउंड रूट खेळला जातो आहे. एक चांगलं फटको आले परत आणि
यावेळेला फुलटॉस बॉल आयलो स्टेट ड्राईव्हला खेळले मिड ऑफ मनी आयलो चान्स चान्स होतो वाटतं आपण वाचलो नक्कीच मस्त बॉल आलतो पण जबरदस्त रनिंग दे बिटवीन आपल्या मागेल्या पोरांची रनिंग पण कमी नाही मिळे आणि ते दाखवितान मॅरेथॉनमध्ये पण सहभाग दाखवितान काय काय काम करतान नक्कीच ये आहे आपल्याकडली याला सांगतान मागेलो जय मागेलो आहे तर रन झाले ते म्हणजे 17 तर नक्कीच बॉलर एक बदलेले आता हर्ष बॉलिंग करताना आपल्याला बघायला भेटता 4 बॉल झालेत आणि आता मात्र मस्त बॉल आयलो एक डॉट बॉल आयलो तर हर्ष आपल्याला बघायला भेटता बॉलिंग करताना सुरेख थांबविले पण तर नक्कीच परत एकदा बॉल आयला उंच टोला मारले मस्त आहे पण मस्त कॅच आहे ज्याहो कॅच आयलो तो पडलो पण कव्हरिंग जबरदस्त आहे आणि कॅच घेतलो विकेट आपल्याला पडलेली बघायला भेटता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र तर नक्कीच आता समालोचन कक्षामध्ये एक नवा आवाज येईन आपल्याला तो म्हणजे कौशिक राऊत नक्कीच आताच 12वी पास झालो आमचं पोर आणि गेल्या वर्षापासून त्याही चांगली ओळख झाली आमच्या वरुडच्या टुर्नामेंटमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली त्यानंतर आताच डिंगडॉंग एक मोठी टुर्नामेंट करून आलो आणि आज मात्र त्यानं आपल्याला मला फोन केलं की सर मी येऊ ना नक्कीच ये सांगितले कारण आयोजन कमिटी बरोबर मी बोलणं करून घेतला तर रन झाले ते म्हणजे 17 तर पुढचा आवाज आपण ऐकूया गोड आवाज आहे कौशिक राऊत हॅलो चेक कुरे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्वित्तम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा गणपती बाप्पाला वंदन आई एकविरे मातेला वंदन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती छ म्हणजे 36 हत्तींचे बळ त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे प म्हणजे परत न फेडणारे ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे शिवाजी शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणीचे तेज जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र महाराज म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे राम म्हणजे राज्याचे हितचिंतक ज म्हणजे जनतेचे राजा असे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा मी समालोचक कौशिक राऊत करतोय डे 4 ला सुरुवात जाऊया मॅचच्या दिशेने 1.1 चा खेळ समाप्त आहे पुणे पुढील बॉल आकुटप्प्याचा बॉल ताशावरती आक्रमक केलाय चेंडू मात्र सरळ स्क्वेअर लेग क्रिझनला आउट ऑफ दी पार षटकार 6 यस सुरेख फटका काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला भेटलो छक्को आलोय आणि रन झाले ते म्हणजे 23 आणि आता मात्र 10 रन पाहिजेत फक्त जिंकायला 22 बॉल 10 रन परत एकदा मस्त कॅच काय पकडिले जबरदस्त आता मात्र विकेटचा आपल्याला पडताना बघितल्याला मिळता परत एकदा गाण्याकडे जाऊया दर्शन डीजे खाली एकवीस चेंडूने 10 धावांची आवश्यकता असेल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 90 दाखल होताना पाहायला मिळतोय मिहिर गोलंदाजी ट्रॅकवरती हरेश सज्ज होताना पाहायला मिळतो चेंडू क्रमांक 3 घेऊन
भव्य कैशोरीतर मात्र समस्या चौथा चेंडू घेऊन पुण्याच्या एकदा गोलंदाज आपला गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू कैशोरीतने हरेच्या विरोधात अटॅकिंग क्रिकेट की मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. खोल्यातला बॉलला मात्र सर्व बॅटचा वापर केला. चेंडू मात्र मिड ऑफला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतं. थोडंसं मात्र फुंबलिंग परंतु एकेरी धावांवरती समाधान मानतील. एक चेंडूने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 24 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही या षटकातील तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना पाहायला मिळतोय. यशेश आशिषजी पागदरे यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे. आपण सदस्य आहेत कमिटीचे, तर हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. घेऊन आला षटकार पुन्हा एकदा आनंद घेऊया डीजे मास्टरचा. शकत असेल अप्रतिम फटका. स्क्वेअरला एक रिसानला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू मात्र शरीराला आधारला गेल्या. पंचांचा लेगबाईच्या रूपात अर्थारीत्याने षटक संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 30 धावा. येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायचे फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. त्याच्यावरती फक्त आणि फक्त दिशा दिल्याने चेंडू मात्र हिरव्या घासांना गुदगुल्या करत शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार. अशा रीतीने मॅच देखील क्लिअर होताना पाहायला मिळते. कलई संघ मात्र जिंकला गेलाय. हार्डलक टीम कुलाब संघ आपण देखील खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला गेला. जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. चला आता हो चालू होणारा सामना मोगरबाव विरुद्ध नाळा. मोगरबाव विरुद्ध नाळा हा सामना असेल. मोगरबाव संघाची मला तरी वाटते लिस्ट आलेली आहे इथे. पार्थ तामोरे जिथे कुठे असेल त्याने समालोचन कक्षामध्ये यायचे. पार्थ तामोरे. क्षेत्ररक्षण मला थोडं नाळा संघ. तर ह्यानंतर होणारा सामना असेल सातपाटी ब विरुद्ध दांडेपाडा अ. उर्मित ह्या सामन्याचा सामनावीर. पूनमताई पागदरे तुमचं स्वागत असेल यायचं समालोचन कक्षामध्ये. मोगरबाव आणि नाळा हा आता नवीन सामना इथे चालू होईल. उर्मित मला तरी वाटते सामनावीर असेल ह्या सामन्याचा. मी आयोजक कमिटी मेंबर प्रशांतजी नाईक साहेब सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. चेंडू द्यायचे. चेंडू नाईक साहेब चेंडू नवीन चेंडू यायचं आहे.